हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत काजू करी। चला तर पाहूया ही काजू करी कशी बनवायची ते। मस्त चमचमीत झणझणीत अशी आणि जशी हॉटेलमध्ये मिळते ना सेम त्याच पद्धतीची आणि तशीच टेस्ट असणारी काजू करीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी पाणी टाकून घेते 1 ते 1.5 ग्लास आणि या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये मी एक कट केलेला कांदा टाकते आणि त्यामध्ये 20 ते 25 काजू टाकणार आहे आणि हे छान आपल्याला उकळून घ्यायचे पाण्यामध्ये 5 मिनिटं। हे आपल्याला पाण्यात उकळून घेऊया आपण। आणि दुसऱ्या साइडला एका पॅन मध्ये मी काजू घेतलेली आहे आणि हे काजू आपल्याला थोडंसं तेल टाकून आणि थोडंसं लालसर होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। त्या पद्धतीने जास्त काळे नाही करायचे, जास्त फ्राय नाही करायचे, थोडंसं फ्राय करायचे। हे पहा, हे काजू छान असे फ्राय झालेले आहेत। हे मी काढून घेते या पद्धतीने। आणि दुसऱ्या साइडला कांदा आणि काजूला पण छान अशी उकळी आलेली आहे। हे 5 मिनिटं असे छान असे मी पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे आणि याला आपण थंड होऊ द्यायचे। आणि हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने काजू आणि कांद्याची पेस्ट बनलेली आहे। आणि आता आपण भाजीला फोडणी देऊया। एका पॅन मध्ये मी 2 ते 4 चम्मच तेल घेते आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी फोडणीसाठी 1 चम्मच जिरा टाकते। अशी भाजी बनवायची म्हणजे तेल थोडंसं जास्त लागतं, त्यासाठी मी इथे 4 चम्मच तेल घेतलेली आहे। आणि यामध्ये मी आता तेजपत्ता टाकते आणि लवंग, दालचिनी आणि शहाजिरा हा खडा मसालाही टाकलेली आहे फोडणीला। आणि हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आणि आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला एक छोटा कांदा टाकायचा आहे आणि हेही आपल्याला गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे 2 मिनिटं। आणि हे तेलामध्ये छान असं फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये मी आता आलं आणि लसूणची पेस्ट टाकते 1 चम्मच आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आणि मग यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट टाकते। 1 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती मी, ते प्युरी यामध्ये टाकायची आहे आणि याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला हे टोमॅटो प्युरी आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। 5 मिनिटं लागतील या टोमॅटोतलं पाणी सगळं जाईपर्यंत, याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये छान असं। हे पाहू शकता, टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे, मस्त असं टोमॅटो फ्राय झालेला आहे। आता यामध्ये मी काजू आणि कांद्याची जी पेस्ट बनवली होती ना ते फ्राय करून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं। आणि परत हाही काजू आणि कांद्याची पेस्ट आपल्याला 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे, 5 ते 7 मिनिटं। आता पाहू शकता छान असे या पेस्टला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी मसाले टाकते, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच मीठ टाकते आणि 2 चम्मच लाल तिखटही टाकते यामध्ये आणि 1 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला, आपल्या ठेवणीतला जो गरम मसाला असेल तो, आणि 1 चम्मच जिरा पावडर टाकायचे। आणि हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि छान असे हे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे। मसाल्यांना छान असं तेल सुटेपर्यंत 5 मिनिटं। तुम्ही पाहू शकता मस्त असे मसाले आपले फ्राय झालेले आहेत। किती छान तेल सुटलेलं आहे या मसाल्यांना, किती मस्त दिसतोय मसाला, तुम्ही पाहू शकता। 5 मिनिटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे सगळे मसाले। मस्त असा मसालाही फ्राय झालेला आहे, तेल मस्त सुटलेलं आहे। आता यामध्ये मी जे काजू फ्राय करून घेतली होती ना ते फ्राय केलेले काजू यामध्ये टाकते
आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि यामध्ये भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे सगळं. आणि आता यामध्ये मी गरम पाणी टाकते. जास्त पातळ करायची नाही ही भाजी, थोडीशी घट्टसरच छान लागते. पातळ केल्यावर चांगली टेस्ट नाही लागत, म्हणून मी यामध्ये फक्त 1 ग्लास पाणी टाकलेली आहे. आणि आता यावरती मी कसुरी मेथी टाकते. कसुरी मेथी नक्की टाका या भाजीमध्ये. या कसुरी मेथीने भाजीला खूप छान टेस्ट येते. भरपूर अशी कसुरी मेथी टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे. ही कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला भाजीची, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि यावरती मी झाकून ठेवून एक 5 ते 7 मिनिटं छान अशी भाजी उकळून घेते. मी पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला. किती मस्त दिसते, तर्री पण मस्त आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी पहा किती छान आहे, घट्टसर अशी. आपली मस्त अशी काजू करीची भाजी तयार आहे. काजू करी, काजू मसाला पाहू शकता किती मस्त दिसते. बघताच तोंडाला पाणी सुटला ना. तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा ही काजू करीची भाजी. आता मी यावरती परत थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये मी हे भाजी काढून घेते. वाव, काय मस्त दिसते. चपातीसोबत, नानसोबत खायला खूप छान लागते ही भाजी. जर तुम्ही कधी या पद्धतीने काजू करीची भाजी बनवली नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा. खूप मस्त होते आणि झटपटही बनते. हे पहा किती मस्त दिसतीये आणि टेस्ट पण खूप अप्रतिम लागते. तुम्ही घरी बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.